उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा युगायुगाचा गडदांधार यवनचा बघा बघा सरदार आज इथं फक्त वारकरी नाही शिवरायाचे मावळे सुद्धा निर्माण झाले हा मराठा मर्दा नाही नाही कोणी मराठा मर्दा भोवणी खुर्दा छाटल्या शत्रूच्या भुजा उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा गळ्यामध्ये खूप सोनं घातलंय आणि गळ्यामध्ये सोनं घालून जर बाहेर पडला तर चोराची नजर तुमच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही पण गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालून जर घराबाहेर पडला तर त्या भगवंताची नजर पडल्याशिवाय राहणार नाही मग भगवंताची नजर आपल्यावर पाडायची का चोराची पाडायची सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्यासाठी सार काय आहे असार काय याचा विचार आपण केला पाहिजे जन्माला आलेले मला वाटतं प्रत्येक मनुष्याने विचार हा करावा माणूस विचार प्रधान प्राणी माणसाने विचार केला पाहिजे माणूस विचार करतो पण भलत्या गोष्टींचा विचार करतो विचार करावा काय विचार करावा की आपल्यासाठी सार काय आहे आपल्यासाठी आसार काय आहे आपल्यासाठी चांगलं काय आहे आपल्यासाठी वाईट काय याचा विचार केला पाहिजे पण आजकाल या कलियुगातल्या माणसाला तो विचार कुठेतरी बाजूला राहिलाय बरं मला असं वाटतं किमान कीर्तनात बसल्यानंतर ते बाकीचे विचार डोक्यामध्ये आणूच नाही कीर्तनात बसलं ना कीर्तनच श्रवण केलं पाहिजे कीर्तनात बसला तर विचार आला पाहिजे असं कीर्तन ऐकल्यानंतर मला खरंच देव भेटेल का मी एक कीर्तन ऐकतोय खरं पण माझ्या रोमारोमात एक कीर्तन भिनेल का याचा विचार केला पाहिजे पण कीर्तनात बसून सुद्धा काही लोक महाराजाच्या कीर्तनाला आलोय खरं बायको मागणं आली घराला कुलूपच नाही लावलं तर कुणाचं काय सांगता येतंय इकडं आलो खरं गाडी लॉक केली का बरं हे जाऊ द्या काही काही लोक शरीराने जरी कीर्तनात असले तर विचार मात्र चपलेचा करत आहेत कुणी उचलली तर आणि कुणी नेली तर तुम्ही म्हणसाल महाराज सुरुवातीलाच एवढे टोमणे मारायला लागला आम्ही कशाला चपलेचा विचार करू नाही नाही तुमचं सोडा माझं पण तेच झालंय माझा पण विचार चपलेचाच चालू आहे सकाळपासून दुसरी चप्पल आहे महाराज मग गेल्यावर विचार येणारच की पण विचार कशाचा करावा हेही कळलं पाहिजे आणि म्हणून म्हणतात जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्यासाठी सार काय आहे आसार काय याचा विचार करा बरं सार आसार तरी कळतं का हो कोणी कर अय सार आसार तरी कळतं ह तरी म्हणा नाही तर नाही तरी म्हणा नाही कळत बरं चला मी कशाला आहे मग नाही का सार म्हणजे ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत आसार म्हणजे ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या नाहीत ज्याचा आपल्याला उपयोग होत नाही वापर होत नाही सार म्हणजे ज्याचा आपल्याला वापर होतो उपयोग होतो आसार म्हणजे ज्याचा आपल्याला उपयोग होत नाही वापर होत नाही आता थोडक्यात संत्री पाहिली का तुम्ही संत्रीची साल कशी आहे आसार आहे का खाता येते का संत्रीची साल नाही खाता येत आणि संत्रीच्या आतल्या बिया काय आहेत आसार आहेत बिया खाता येतात नाही येत पण संत्र्याच्या आतला रस खाता येतो तोंडाला पाणी सुटू देऊ नका कडे संत्र्याच्या आतला रस मात्र खाता येतो का कारण तो रस कसा आहे सार आहे म्हणून सांगतात आता उन्हाळ्याचे दिवस आले मार्केटमध्ये आता सगळीकडे आंबे यायला चालू झालेत बरोबर पिकलेल्या आंब्याची साल काय आहे आसार आहे का साल खाता येत काय काय लय पुढचे असतात महाराज सालीला सुद्धा सोडत नाहीत हो खरं सांगते दादा आमच्या इकडं एक मावशी मला म्हणली महाराज चला की आमच्यात आमरस खायला आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले तर आमरस म्हणले कोणाला नाही वाटतंय हो महाराज चला तर चला म्हटलं आणि खरं सांगू ज्याला पोट भरून जेवायचं असतं ना त्यांनी कधीच स्वयंपाक खोलीत जायचं नाही कारण बायका स्वयंपाक कशा करतात हे नाही बघितलेलं बरं तशा आपल्या चांगल्या असते मी तुमच्याकडच्या बायकांचं नाही सांगत कडे चांगल्या करणाऱ्या करतात पण ते मावशीने नेलं आणि मी काय केलं महाराज पाण्याचा ग्लास ठेवायला हात गेले होते मला काय माहित आत काय कार्यक्रम चालू आहे मावशी महाराज आंब्यातली कोय ती गाभा सगळं काढून घेतलं आणि अर्धा तास त्या सालीला चुळत होती पाण्यात घालायची चुळून पिळून काढायची का त्यातनं निघल काहीतरी अगं बास कर
म्हणजे याच्यातनं किती संसाराचं पडलंय लोकांना बघा. लोकांचं काही सांगता येत नाही. सालीला सुद्धा लोक सोडत नाही तो, पण तरी ती साल कशी आहे, आसार आहे. आंब्याच्या आतली कोय काय आहे, आसार आहे. पण आंब्याच्या आतला रस सार आहे. पेढा पाहिला तुम्ही, पेढा जर हातावरती दिला तर पेढा काय झाला, आपल्यासाठी खाता येतो म्हणजे सार. आणि पेढ्याचं कवच आसार. वाग गुणाच्या मावश्या, पेढ्याला कवच असतो पहिल्यांदाच कळलं. पेढा हातावर दिला रे दिला, कोणी बघतोय न बघतोय तो पण गटम करून टाकतो आपण, पुन्हा दिसू सुद्धा देत नाही महाराज. म्हणजे पेढा पूर्णपणे सार आहे. पण ऐका ना, पेढा सार आहे म्हणून थोडासा गोड लागतो, पण माझ्या भगवंताचं नाम हे साराचंही सार आहे. मग विचार करा ते किती गोड असेल. एवढं साराचंही सार आहे भगवंताचं नाम की ते यमाला सुद्धा हरवू शकतं. सार 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 नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. मन उणी शूळ पाणी जपत से वारंवार. मन उणी शूळ पाणी जपत से वारंवार. सार 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 नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार सार विठोबा नाम तुझे सार. सार 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 नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंता, सगळ्या साराचंही सार काय असेल तर भगवंताचं नाम आहे. कारण ते नाम काय करू शकतं माहितीये का, माझ्या ज्ञानोबरायांनी सांगावं. यमे कोळ गोत्र वरजी येले, यमे कोळ गोत्र वरजी येले, यमे कोळ गोत्र वरजी येले, यमे कोळ गोत्र. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. ऐका ऐका, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. येमे कोळ गोत्र वरजी येले, येमे कोळ गोत्र वरजी येले, येमे कोळ गोत्र वरजी येले, येमे कोळ गोत्र. यमाला सुद्धा हरवायचं सामर्थ्य कशात असेल तर नामात आहे. म्हणून ते नाम घेतलं पाहिजे. साराचं तर सार आहेच. काळाला हलू शकतं का. यमधर्म सांगे दुता तुम्हा नाही ते सत्ता. जेत होय हरी कथा सदा घोष. जिथं हरी कीर्तन आहे, जिथं भजन आहे, तिथं काळ काय, काळाचा बाप नाही, काळच येतो. पण आल्यानंतर मात्र कोणाला बोलू देत नाही. पण ऐका, जिथं भगवंताचं भजन आहे तिथं काळ सुद्धा येऊ शकत नाही का. माझे नाथ बाबा म्हणतात, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जीवा नवे काळ वाया जाईल म्हणून सांगतात. जर तुम्ही नाही मुखाने भगवंताचं आणि भजन का करू नये, कंठाशी धरायचंय. साराचं सार तर आहेच, पण ते कंठाशी धरता आलं पाहिजे भगवंताचं नाम. आम्ही चुकतो मुकतो कुठंतरी भगवंताच्या नामाशी एकनिष्ठ राहत नाही. भगवंताचं नाम घेता आलं पाहिजे आनंदाने, भावाने, प्रेमाने. पण आजकाल प्रत्येक गोष्टीची आवड आम्हाला आहे, पण भगवंताची आवड जराशी कमी झाली. भगवंताचं नाम क्षणाक्षणाला घेतलं पाहिजे. त्याचंही कारण आहे, कारण देवाने देह हा भजना करताच दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, 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 देवे दिला देवे दिला देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे
देवी दिला देव भजना गोमटा 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 तोया झाला फाटा काधी घेता काधी घेता तोय झाला भाटा बालिकेचा बालिकेचा तोया झाला भाटा बालिकेचा बालिकेचा भाटा भजना गोमटा देवी दिला देव 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 भजना गोमटा वा. देवाने देह कशा करता दिला लक्ष आहे सगळ्यांचं पुणेकर लक्ष आहे ना बघू किती लक्ष आहे देवे दिला देह भोजना गोमाटा बरोबर ना हा ना मला हा ना देवे दिला देह भोजना का भजना हा भोजना थांबा थांबा काय म्हणताय भजना खरं ना खरं ना आता बघा पुणे खूप मोठं आहे त्याच्यामुळे उदाहरण द्यायला जरा अवघड जाईल आमच्याच भागातलं घ्या आता विचार करा एक 15 किलोमीटरवर जे एखादं गाव जर असेल आणि तिथल्या गावातल्या पाहुण्याने आपल्याला फोन केला शहरातल्या पाहुण्याने फोन केला पाहुणा जेवायचा बेत ठेवलाय यावंच आलो काय घेऊन बसता आलो म्हणे निमंत्रण पोचवायला तेवढं काय त्यांनी बोलवलं 15 किलोमीटरवर आहे ट्रॅफिक आपलं भरपूर आहे पण तरी सुद्धा आपण 15 मिनिटाच्या आत तिथं जाण्याचा प्रयत्न करणार का पाहुण्यांनी जेवायला बोलवलंय ते काही चुकलं नाही पाहिजे पण त्याच जागी आपल्या भोसरी ग्रामस्थांनी सुंदर असं कीर्तनाचं नियोजन केलंय कीर्तन आहे तिथं आणि यावंच लागतंय बघू किती भरपूर दिवस कीर्तन आज तर 3रा दिवस आहे बघू उद्या परवा येतो जेवायला म्हणलं 15 मिनिटात अय तू मलाच म्हणते हो ही आपली दशा झाली महाराज आपण देवाने देह भजना करता दिला पण आपण वापरला कशा करता भोजना करता लोकांचं म्हणे मरेपर्यंत शेवट लोकांना कळत आमच्यात असं आहे अंत काही ज्याच्या नाम आली मुखा तू का म्हणे सुका पार नाही पण काही लोकांची दशा अशी झाली नाही शेवट जाता जाता तरी गुलाबजामुन खायला खा बाबा खा त्याच्याशिवाय काही जमणार शेवट आमच्या इकडे शेजारचे बाबा त्यांच्या बायकोला म्हणत होय ग मी काय म्हणतो हे सकू अगं ऐक की अहो बोला की झालं माझं सरलं माझं जातोय बघ मी आता पिकलं पा नाही किती दिवस राहणार आहे मग माझं काही खरं नाही मला वाटतंय अहो मग काय झालं माझी शेवटची इच्छा पूर्ण करते काय म्हणे काय इच्छा अगं सुनानी माहेरातनं गुलाबजामुनाचा बॉक्स आला पण मला काय दाखवला सुद्धा काय नाही बघ सकू त्यातलं एक गुलाबजामुनाची गोळी दे बरं वाटल म्हणजे शेवट झालं आता जायचं हरिपाठ दे मला वाचायला भगवंताचं नाम नाही काय पाहिजे कुशाल गुलाबजाम म्हणताय हां हे आदशा झाली मग महाराज खरं सांगा आता भोजना करता वापरला का भजना करता वापरला बरं भजना करता तरी का वापरावा महाराज त्याचं कारण आहे कारण हा देह त्याचाच आहे हे त्याचंच आहे का देह देवाचे मंदिर 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 जशी उसात साखर तसा देही परमेश्वर जशी उसात साखर तसा देही परमेश्वर जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्र पाणी देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर हा देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर देवाचं मंदिर आहे पण खरं सांगा देवा करता नाही वापरता आलं गडे आपल्याला सगळं त्याचंच आहे रे. आपलं काय येतं
आपल्याला हेच कळत नाही. भोजनाकरता वापरलं, जेवू नये असं म्हणत नाही, अन्न गरज आहे आपल्यासाठी, परंतु अति जर केलं तर आपल्या इकडं आहे, अति केलं की माती. मग जेवण अति केलं माती कशी होते माहिती आहे का? जर जेवण कसंही, त्याचंही प्रमाण आहे, किती खावं, कसं खावं, कुठे खावं, काय खावं. कसं या सरबसर खाल्लं थोडंसं मनाला लागेल, पण कसं या सरबसर खाल्लं, इकडं नाही बोलणार मी, तर पोट सुटल्याशिवाय हात उगं मला बघून आतमध्ये वड नका. बघितलं आता मी, बरेच लोकांना पोट ढेरी सुटते महाराज. सुट नका सुटली तर एक सांगू, ढेरी कुणालाही सुटत नाही. ज्याची बायको सुगरण त्यालाच ढेरी. त्याचं कारण तो व्यक्ती आता ठरवतो काय, बाबा घरात बसून नाही, नुसतं काही करत नाही, व्यायाम नाही, काही नाही. मग पोट जरा वाढायला लागले, उद्यापासून एकच टाइम जेवायचं, जेवण करायचं, एक टाइम खायचं, सकाळ तर नाही तर संध्याकाळ तरी, असं म्हणून नुसतं घरातनं बाहेर निघतो तोपर्यंत बायको फोडणी. हा, बायकोनी फोडणी दिली, खमंग वासाला नाही नाही म्हणे उद्यापासून एक टाइम, आजपासून नाही म्हणे की लगेच चालू झालं. कसं व्हायचं? म्हणून म्हणे नवऱ्याची ढेरी वाढवण्यामध्ये बायकोचा असतो हात. लक्ष आहे ना? नवऱ्याची ढेरी वाढवण्यामध्ये बायकोचा असतो हात. काय म्हणते ती? होय हो, रात्रीचा थोडासाच राहिलाय, घेऊन टाका ना भात. कोण म्हणतं असं? पुणेकर कोण म्हणतं? खरं बोलाकडे, तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे. खोटं बोलला तर उचके देऊ देऊ मरल तिकडं. रात्रीचा शिळा भात कुणाकडं? आपल्याकडं. शिळी भाजी म्हणजे तुमच्याकडं. हां, शिळी चपाती सगळं शिळं कुणाकडं? ह्यांना खायला काय होतंय? आता तुम्ही माझं कीर्तन ऐकलंय, उद्या गेला आणि बायकोनी जर शिळं खायला दिलं, काय म्हणायचं? होय ग मी खात. तुम्ही असं म्हणून तर बघा की दुसऱ्या दिवशीपासून हेच मिळायचं नाही. जा म्हणाल त्या महाराजाच्याच कीर्तनाला जाऊन बसा, मग लय अवघड होईल. लय महाराजाचं पण मनाव घेऊ नका. हो ऐका, खूप अवघड आहे. भोजना करता आम्ही वापरला देह दिला कशा करता, देवाचा उपयोग बरोबर करता आला पाहिजे. कसा? ऐका, देवाने हात दिले टाळी वाजवण्याकरता, हाताने टाळीच वाजवावी. देवाने मुख दिलं भजन करण्याकरता, मुखाने भजनच करावं. देवाने डोळे दिलेत देवाचं रूप पाहण्याकरता, डोळ्याने रूपच पाहावं. पाय दिलेत मंदिरापर्यंत, सप्त्यापर्यंत, भगवंतापर्यंत चालत जाण्याकरता. अरे सगळं शरीर दिलं भगवंताचं नामचिंतनामध्ये रंगून जाण्याकरता. मग याचा दुरुपयोग का करू नये, का करावा आपण? महाराज, भगवंतानी दिलंय त्याचा चांगला वापर करा आणि विचार असा करा की जीवनामध्ये सारखं आहे असारखं आहे. विचार एका क्षणात असा केला पाहिजे की जीवनाची दशाच बदलून गेली पाहिजे. हो, माझी जनाबाई होती, माझी मीराबाई होती, सगळं आयुष्य त्यांनी भगवंताकरता वापरलं. माझ्या मीराबाईने प्रत्येक गोष्ट भगवंताकरता करावी. हे आँखों जो शाम का दर्शन किया करे, हे आँखों जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार जो मुख रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, हे हाथ जो भगवान का पूजन किया करे, मरकर भी अमर नाम है इस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे, ऐसी लागी लगन मेरा, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगे, ऐसी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई,
ओ तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. मेरा हो गई मगन. ते झाले हो मग्न, पण तुम्हा आम्हाला मात्र होता येत नाही. आपण भगवंताला विसरलो. ऐका, आताच्या जीवाची काय दशा झाली आहे. माझ्या कबीर महाराजांनी पाहिलं, सुंदर असं उदाहरण आहे, पटकन देऊन पुढे चलते. एक महिला रडत नवऱ्याकडे आली, पतीकडे आली, आणि पतीकडे आल्यानंतर आग्रह धरला तिने, हट्ट धरला. होय हो, काय म्हणते मी. अगं काय म्हणते, बोल ना. म्हणे ऐका ना हो, माझ्या सगळ्या मैत्रिणीकडं सोन्याचे काही ना काही दागिने आहेत. मग माझ्या सगळ्या मैत्रिणीकडे सोन्याचे दागिने आहेत, मग मला सुद्धा एखादा सोन्याचा दागिना घ्या. कोण म्हणतं असं, कोण म्हणतं. महाराज. मग पत्नी म्हणते बरोबर, आणि राज हट्ट, बाल हट्ट, स्त्री हट्ट आपल्याला पुरवावाच लागतो. आता महाराज आग्रह धरला, तो म्हणे होय ग, लग्नाला 15 वर्ष झाली, पण कधी माझ्याकडे काही मागितलं नाही ग, सुखी संसार केला तू माझ्यासोबत. मग माझी एकुलती एक बायको आहे, तू तुझ्यासाठी एवढं करणार नाही का. अगं सोन्याचा दागिना पाहिजे असताना आपल्याला 35 गुंठ, वाटलंच तर ते पण विकू, त्याचा पण विचार काही नाही, पण तुला सोन्याचा दागिना घेऊच म्हणे. 5 मिनिटं थांब, सोनाराला फोन करतो. सोनाराला फोन केला, म्हणे कर जरा स्वयंपाक, गोडधोड कर. आलो सोन्याचा दागिना घेऊन. गेला सोनाराच्या दुकानात, सुंदर असा दागिना घेऊन आला. आता नवरा आल्या आल्या बायकोचा आनंद गगनात मावे ना. होय हो, काय आणला ग बघ तूच. एक छोटीशी डबी तिच्या हातामध्ये दिली. ती डबी तिने उघडून पाहिली, त्यामध्ये छोटीशी सुंदर अशी छान अशी सोन्याची नथ होती. काय होती, काय होती, काय होती. नुसती नथ नाही, सोन्याची नथ होती. आणि ते पाहिलं, एवढा आनंद झाला बिचारीला महाराज, काय सांगता. तुम्हाला सांगू, महिलांना त्याच्यासारखा आनंद दुसरा कशातच वाटत नाही. सगळी दुनिया जिंकणं एकीकडं, आणि एखादा सोन्याचा दागिना भेटणं एकीकडं. एवढा आनंद झाला. बाई ग म्हणे, माझा नवरा काय गुणाचा आहे, असं ती म्हणत होती. माझा नवरा काय गुणाचा, काय प्रेमाचा, माझ्या नवऱ्यासारखा नवराच नाही म्हणे. किती प्रेम माझ्या नवऱ्याचं माझ्यावर, एका क्षणात मागितलं नवऱ्याने आणून दिलं. बाई माझ्या नवऱ्यासारखा नवराच नाही. एवढं गुणगान करायला लागली, माझा नवरा असा, माझा नवरा तसा, माझ्या नवऱ्यासारखा नवरा नाही, माझा नवरा लई गुणाचा. हो ऐका, नवरा म्हणे होय ग, जाऊ द्या, मला जेवायला ताट कर. जेवायला ताट केलं. पण बायकांचं कसं असतं, एवढं जरी असलं तर त्याचा गावभर बोबाटा करायचा असतो. सगळ्या गावाला, सगळ्या शहराला ती बातमी ती पोचली पाहिजे. काय की आपल्या नवऱ्याने काय केलंय आपल्यासाठी, सोन्याचा दागिना घेतलाय. म्हणून तिने ठरवलं अख्ख्या गावात कळलं पाहिजे. आणि सुरुवात शेजारणीकडून असते महाराज. खिडकी उघडली, ओ शांता काकू ऐकलं का. म्हणे बोला ना. हो बघा ना, माझ्या नवऱ्याने मला काय घेतलंय. म्हणे काय घेतलंय, सोन्याची पुणेकर. काय घेतलंय, तुम्हाला कसं माहित, तुम्ही होता का पाहायला. नाही पण महाराज सांगतात म्हणजे महाराजांवर विश्वास आहे. ऐका म्हणे सोन्याची नथ. ओ शालू काकी ऐकलं का, सोन्याची नथ. सगळ्या शेजारणीला सांगून झालं. आणि ऐका, येणार जाणाऱ्या प्रत्येकाला, दादा याना चहा प्यायला, काका याना चहा प्यायला, मामा याना चहा प्यायला, ताई अक्का ओ याना चहा प्यायला. सगळ्याला प्रश्न पडायचा, कधी गोड बोलत नव्हती बाई, कधी आपलं तोंड पण बघत नव्हती ना, आज चक्क चहा प्यायला बोलवते. मग जाऊ द्या म्हणे, फुकटचा चहा मिळतो, प्यायचा आणि गप्प बसायचं. आणि ह्यांनी नेमकं चहा प्यायला गेलं. त्याने म्हणायचं आता चहा शिजतोय, चहा उकळतोय, तोपर्यंत काय करा, नथ बघा. तिने सगळ्याला नथ दाखवायची, नथ दाखवायचं काम चालू होतं. किती लोकांचा जीव असतो सोन्यावरती. खरं सांगा गड्या, आता थोडा प्रश्न तुम्हाला आहे, थोडं विषयांतर होईल पण ठीक आहे. खरं सांगा तुम्ही, देह महत्वाचा का सोनं महत्वाचं. महिला मंडळ, देह महत्वाचा. मग जपलं कशाला पाहिजे, सोन्याला का देहाला. देहाला. मग जपतो कशाला, सोन्याला तिजोरीत ठेवा, स्वच्छ जागेवर ठेवा, फडक्यात बांधून ठेवा, गुंडळून ठेवा, झाकून ठेवा. किती जपतो त्याला आपण, बरोबर. आणि याला मात्र कुठंही पाडान, कसंही करान, काही खान, काही प्या, याला मात्र मग कशाला जपलं आपण, आणि कशाला जपलं पाहिजे आपण. दायका, सोनं जपावं का देहाला जपावं, देहाला. आता मी फक्त इकडंच नाही बोलणार, पुरुष मंडळी सुद्धा तुम्ही पण काही सज्जन नाही महाराज.
आपण सुद्धा देहापेक्षा जास्त कशाला जपतो? पैसा पैसा. मग खरं सांगा, देह महत्वाचा का पैसा महत्वाचा? वा, काय महत्वाचा? पैसा महत्वाचा. काय महत्वाचा? देह महत्वाचा. बरोबर. कारण पैसा आज आहे तर उद्या नाही, पण देह मात्र पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आता खरं सांगा गड्या, पैसा महत्वाचा का देह महत्वाचा? देह महत्वाचा. मृदुंगाचारी, पैसा महत्वाचा का देह महत्वाचा? देह महत्वाचा. पैसा महत्वाचा का देह महत्वाचा? देह महत्वाचा. पैसा महत्वाचा का देह महत्वाचा? देह महत्वाचा. पैसा महत्वाचा का देह महत्वाचा? सिस्टीमवाला, पैसा महत्वाचा का देह महत्वाचा? वा, गुणाचे आहेत सगळे. आता जेवढे जेवढे देह महत्वाचे म्हणले त्यांनी किसरे कामं करा बरं. आताच काय बोलला? पैसा महत्वाचा. हा, हे माहीत आहे महाराज. पैसा महत्वाचा एवढा झालाय आजकालच्या जगामध्ये. देवानंतर तर दुसरी गोष्ट कुठली महत्वाची असेल तर पैसा झालाय. लोक स्वतःच्या जीवाला जपत नाहीत गड्या. माणसाने स्वतःला जपावं, कारण देह पुन्हा पुन्हा मिळणार. या देहाची शाश्वती देता येत नाही, कारण हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधावरी जन्मगात कुरुमी कीटकांचा सारा दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा रे त्या हरिहरा चरण नाही गोविंदा पर्ये दे मदालसा सोहम दोरे बाळा निज ध्यानी जपारे लक्ष लागो दे डोळा. देहाची शाश्वती नाही गड्या. नाम आपल्याला काळाच्या तावडीतून वाचू शकतं, पण टिकवून नाही ठेवू शकत. कारण ज्याला मला आलं म्हणल्यावर मरण आहे. आज ना उद्या मरायचं. किती मोठे सप्ते केले तरी एक ना एक दिवस मरायचं. किती चांगले कपडे घातले, एक ना एक दिवस मरायचं. हा, बसणाऱ्याला मरायचे म्हणजे लगेच नका जाऊ. बसणाऱ्याला मरायचंय, मृदुंगाचार्याला लगेच नाही मरायचंय, गायनाचार्याला मरायचंय, विनाकार्याला. ती आपल्या पैसे असू द्या, किती धन असू द्या, किती चांगलं असू द्या, टिकणार आहे आपण नाही. किती चांगलं कीर्तन ऐकलं, तुम्ही राहणार आहे का? तुम्हालाही मरावं लागणार आहे. आम्ही किती पण चांगली कीर्तनं सांगितली, आम्हाला पण मरावं म्हणा लागणार आहे. तुम्ही आम्हाला तर लावायलाच बसलाय बाबा. शाश्वती नाही देहाची का? ना तुझा भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे दे, सोडून दे रे तू धनाची लालसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. 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 मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. सदा गारे सदा गारे सदा गारे उबाळी भूसकाळी त्या श्रीरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगात गोडी अभंगात गोडी म्हणून भगवंताच्या नावाचं वेड लागून घ्या, नाहीतर काही खरं नाही. पण लोकांना आजकाल जीवापेक्षा सोनं महत्वाचं, जीवापेक्षा पैसा महत्वाचा वाटतो नाही का? तुमची दशा अशी आहे, तुम्हाला जीवापेक्षा सोनं महत्वाचं. लोक सोन्यासाठी मरतात. पण एक सांगू, किती सोनं घातलं तर शेवट ते सोनं घालून आपल्याला कोणी जळू देत नाही, जाऊ देत नाही. जरी एखादी अंगठी चुकून राहिली तर ती सुद्धा काढल्याशिवाय कोण राहत? ती सुद्धा अंगठी आहे.
महाराज लय अवघड आहे गड्या, सोनं एवढं प्रिय, पण मी सांगेल सोन्यावर कशाला जीव 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 एवढा टाकतो. कारण ऐका, मला सांगायचंच महाराज, कारण तुम्ही जर गळ्यामध्ये सोनं घालून बाहेर पडला, गळ्यामध्ये खूप सोनं घातलंय, गळ्यामध्ये सोनं घालून जर बाहेर पडला तर चोराची नजर तुमच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालून जर घराबाहेर पडला तर त्या भगवंताची नजर पडल्याशिवाय राहणार नाही. मग भगवंताची नजर आपल्यावर पाडायची का चोराची पाडायची? कोणाची पाडायची? भगवंताची पाडायची. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? माळ तर घालावी लागेल का नाही? गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असावी, कंठामध्ये भगवंताचं नाम असावं. अजून का असावं गड्या? कारण खरा साधक, खरा वारकरी भगवंताला एकच म्हणे, देवा काय दे? गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. तुझे गीत ऐसे वरदान दे. गळ्यामध्ये हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला संध्याकाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. अरे हा साधक वारकऱ्याची तीच इच्छा. आणि मला असं वाटतं नुसतं देवाचं वारकरी होऊन जमत नाही हो, देवाला आवडतं ते करणंही गरजेचं आहे. म्हणून पवित्र अशी तुळशीची माळ आपण धारण केली पाहिजे. माझ्या कीर्तनात एक जरी माळकरी झाला ना, माझं कीर्तन करायचं सार्थक. बस पाकिटसुद्धा घेऊ वाटणार नाही. तसं ती म्हणायचं असतं नसतं, पण ऐका, माळ धारण केली पाहिजे महाराज. माळ खरंच घाला, भगवंताला आवडतं. आणि खरा साधक वारकऱ्याला काय नाही हो. खरा वारकरी काय म्हणेल माहिती आहे? हे भगवंता बघ, तुझ्याकरता आलो. अरे नुसतं आलो नाही, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण केली, हातामध्ये तुझ्या नावाचा टाळ घेतला आणि मनामध्ये तुला भेटण्याची ओढ घेऊन तुझ्या दारात आलो. एकदा दर्शन दे रे बाबा, एकदा दर्शन दे. कुणी म्हणावं? वारकऱ्याने. माझे भक्त गाती जेते, नारदा मी उभा दे दे. नारदा मी उभा दे दे. नारदा मी माझे भक्त गाठी देते. नारदा मी उभा देते. नारदा मी उभा देते. नारदा मी उभा देते. दे दे. कारण भगवंतानी सांगावं, मी कुठं आहे? जिथं माझं नामचिंतन आहे, जिथं भजन आहे, साक्षात मी तिथं आहे. परितया पासी पांडवा मी हरपलो गिवसवा. जैत नाम घोष बरपा हरिदो असे. जिथं भगवंताचं नामचिंतन आहे, साक्षात भगवंत तिथं आहे. नाही का? गळ्यामध्ये पवित्र माळ असावी. गड्या लोक सोन्याची प्रिय, तशी ती सोन्याची प्रिय. झालं असं, सगळ्याला तिने न दाखवली, पण ही चार व्यक्त अशी राहिली होती, तिला अख्ख्या गावात बातमी पोचवायची होती की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी नथ घेतली. हा, एवढं करतो माझा नवरा. आणि नेमकं झालं असं तिच्या लक्षात आलं. आज बरोबर किती तारीख आहे? 31 तारीख आहे. आणि 31 तारखेला पाटलाच्या पोरीचं लग्न आहे. गावचा मोठा पाटील आहे. मग जाऊ म्हणे, लग्नाला जाऊ. आणि लग्नाला गेल्यानंतर सगळ्याला दाखवू. आता काही काही लोक लग्नाला जातात कशा करता हेच कळत नाही. काही लोक बघायला जातात, काही लोक दाखवायला जातात, काही लोक काही नाही. हे भेटलं बस झालं, संपला विषय. लय अवघड आहे महाराज. आता ऐका, लग्नाला जायचं ठरलं, सकाळपासून आवरते, मेकअप हे कर ते कर, असं हे लाव ते लाव. ग सकाळपासून मेकअप तिचा चालू आहे. 12:30चं लग्न आहे म्हणे. बरोबर 12ला लग्न लागते. अगोदरची लग्न बरोबर टायमाला लागत होती, म्हणून सगळं वेळेत होत होतं. मुहूर्त कशाला करून ठेवलेत. आता सगळं काही राहिलं नाही महाराज. 12:30चं लग्न आता कितीला होतं? कितीला होतं? 1-1:30 वाजता का महाराज? वराडी आली नाही, जरा थांबा महाराज. मामा आला नाही, मामा आत्या आली नाही, महाराज हे आलं नाही, ते जरा थांबा. आणि असं मुहूर्त
टळला जातो. तुम्हाला सांगेन मी, माझ्या भगवान श्रीरामांचं आणि सीतामातेचं 14 मिनिटं उशिरा लग्न लागलं. किती मिनिटं? 14 मिनिटं उशिरा लग्न लागलं. तर 14 वर्ष कुठं गेले? वनवासाला. आपण 12:30चं लग्न कितीला लावतोय? 1ला आणि 1:30ला. आपलं काय होईल विचार करा. तुम्ही म्हणसाल महाराज तसं काही बोलू नका का, आम्हाला वनवास नाही येत. अहो पोराला दाढी मिशा फुटायच्या असं अदोगर पोरग म्हणते बाबा कपडे भरान आईन तुम्ही निघा, वनवास आहे आपल्यासाठी. म्हणून हेही कळलं पाहिजे. दायका ती नटून थटून चालली, नवऱ्याला म्हणे होय व चला, म्हणे का जायचे? नथ दाखव. अगं नथ तरी घे ना. अरे देवा म्हणे का ज्या कामा करता चालले तेच राहिलं. आणि म्हणे 5 मिनिटं थांबा. घरात गेली, ज्या ठिकाणी नथ ठेवली होती तिथं नथ शोधायला लागली, नथच सापडना. रडू आलं, होय व नथ सापडे. अगं शोध इकडे तिकडं, अख्खं घर पालतं घातलं मारा. तिला नथ काही सापडली नाही. एवढी सुंदर नथ रडत रडत नवऱ्याकडे आली. होय व तुम्ही प्रेमाने दिली, आनंदाने दिली, पण मला काही जपून ठेवता आली नाही. म्हणे माझ्यासारखी बायको कोणाला नको. रडायला लागली. नवरा म्हणला होय ग, अगं नाराज काय होते, नथच होती ना, गेली तर जाऊ दे दुसरी आणतो. एवढा आनंद झाला आणि एवढं गुणगान करायला लागली. म्हणे बघा एक नथ हरवली, कानाखाली मारण्याऐवजी नवरा दुसरी आणायला लागला. एवढं प्रेम माझ्या नवऱ्याचं माझ्यावर. माझ्या नवऱ्यासारखा नवरा नाही म्हणे. जीव ओवाळून टाकाव. गुणगान करायला लागली. नवरा म्हणलं होय ग, सकाळपासून नाटापटायच्या नादामध्ये साधं तो चहा पाणी सुद्धा मला दिलं. चहा ठेव, मी तर दुसरी नथ मागवतो. ठीक आहे म्हणे. चहा ठेवायला गेली महाराज, आणि जर चहा उकळायला ठेवला आणि चहात साखर टाकणार, साखरेची भरणी घेतली, भरणीच्या साखरेमध्ये जसा हात घातला, साखरेसोबत नथ बाहेर. तिच्या लक्षात आलं लोकांना नथ दाखवण्याच्या नादात चहा साखरेमध्ये आपण काय केली, नथ घालून ठेवली. एवढी अवस्था. पण रडत होती, पदराने डोळे पुसले आणि रडता रडता आनंद याचा होता काय माझा नवरा गुणाचा, का मारण्याऐवजी माझ्यासाठी दुसरा आणायला लागला. माझ्या नवऱ्यासारखा नवरा नाही. आणि हे सगळा प्रसंग माझ्या कबीर महाराजांनी पाहावा. आणि कबीर महाराज म्हणा अरे 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 बैमान दुनिया आली, दुनिया बैमान झाली. त्याचं कारण का? नथुनी दिली जसं याराने सुमिरत कार्य बार बार. ज्या नवऱ्याने नथुनी दिली, नथ दिली, त्या नवऱ्याचं एवढं गुणगान, माझा नवरा असा, माझा नवरा तसा, माझा नवरा असा, एवढं गुणगान करते. पण ती ऐका पुढं, नथुनी दी जिस यार ने सुमिरत करे बार बार, पर नाक दिया जिस यार ने उसे भूल गई तू नार. नथनी ज्या नवऱ्याने दिली त्याचं एवढं गुणगान करते, पण ती नथनी घालायला एवढं सुंदर नाक ज्या भगवंताने दिलं त्याचा मात्र विसर पडला. जीवनात सगळ्याचा विसर पडावा, पण ज्या भगवंताने इथं पाठवलं त्याचा मात्र विसर पडू देऊ नका. कारण या जीवनामध्ये सार काय असेल, साराचंही सार काय असेल ते भगवंताचं नाम आहे. तेच आपल्याला कंठाशी धरून इथून आपल्याला तारू शकतं. सारासार विचार करा उठाऊठी, सारासार विचार करा उठाऊठी, सारासार विचार करा उठाऊठी, सारासार विचार करा उठाऊठी, सारासार विचार कारण नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे,
नारायण त्याच्याच नामाने आपण तरणार आहोत. अरंतरणे तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा म्हणून गोड असं भगवंताचं नाम घेऊया. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नामाने मोठमोठे पर्वत आपण तारू शकतो. पापाचे दुःख काय गोष्ट आहे महाराज सगळं. आणि एका माझ्या भक्त प्रल्हादाने काय केलं फक्त नारायण 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 नारायणाचं नाम घेतलं. अहो ज्याचा बापाचा नियम होता नाम घेऊन निधी देवाचे हे बिरीद हिरण्य कश्यपूचे. त्यांनी सांगितलं माझ्या राज्यात कुणी भजन करायचं नाही. भगवंताने सांगितलं अरे तुझ्याच पोटी असा पोरगा जन्माला आणतो जो माझ्या भजनाशिवाय राहू शकणार नाही म्हणून सतत नारायण नारायण. पण बापाचं काळीच होतं. बापाने सांगितलं पोरा नको करू नारायणाचं भजन. माझ्या भक्त प्रल्हादानी दिलेलं सुंदर उत्तर आहे बाबा एक वेळ देहातून प्राण जाईल पण भगवंताचं नाम नाही जाणार गड्या. एवढं आपण देवाशी एकनिष्ठ झालं पाहिजे. आता बापाने सांगितलं जगा करता नियम आहे तुझ्या करता येतो द्या म्हणे. द्या फासावर लटका त्याला सुळावर द्या. सुळावर दिलं फासावर लटकवलं महाराज. उंच टेकडीवरून ढकलून दिलं डोंगरावरून ढकलून दिलं. जळत्या आगेमध्ये टाकलं. हत्तीच्या पायी दिलं. एवढंच काय उकळत्या तेलामध्ये टाकलं तरी भक्त प्रल्हादाच्या केसाला तो सुद्धा धक्का नाही. ही नामाची ताकद आहे. अजून काय सांगावं. आणि म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याने काय करावं. जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम धरी हाची नियम अहर्निसी. जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याने कुठला नियम करायचा आहे राम नामाचा. जर आता राम नाम नाही घेतलं पुणेकर ऐका आता राम नाम नाही घेतलं तर शेवट राम नाम सत्य है राम नाम. सत्य है भास्करा फुलं टाकतेली लोकांची गॅरंटी नाही देत आहेत. पण मला असं वाटतं मेल्यानंतर सत्य हे म्हणण्यापेक्षा अगोदर सत्यत्वामध्ये उतरवा. आता अगोदर घ्या. आणि का श्रीरामांचं नाव घेऊन आता तर मंदिर सुद्धा झालं. चला आता तर घेतलंच पाहिजे. अहो आपण काय भारतातल्या प्रत्येक लेकराने प्रत्येक बारक्यातल्या पोराने प्रत्येकाने श्रीरामांचं नाव घेतलं पाहिजे. असं आहे का रामांच्या नामाने जर दगड तरतील तुम्ही आम्ही तर माणसं आहे आपला का उद्धार होणार नाही. नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. नामाने आपला उद्धार होतो पण आपल्या कोटी कुळांचा उद्धार नामात आहे. अभंगाचं शेवटचं चरण कोटी कुळीते पुनीत. जय हो जय हो. तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत. तुका मन कोटी पुळीते पुनीत. कोटन कोटी पुळीते पुनीत. भाविकात गीत विठोबाचे हे भाविकात गीत हे भावे भावे हे भावे हे भावे हे भावे हे गपद सा निपम गय रे गप रे गय रे रे जय हे भावे हे भावे हे भावे
zari 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 da ma da ba ma ba da. हे भावे गाता गीत आता गीता विठोबाचे हे भावे गाता गीत विठोबाचे आना भावे गावे गीत भावे गाता गीत विठोबाचे भावे भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे हा तयाच्या चिंतनी निरसेल संकट तयाच्या चिंतनी निरसेल संकट ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हा हा ज्ञानेश्वर माऊली टाळी टाळी ज्ञानेश्वर माऊली जर शेतामध्ये आपल्या आळ्या झाल्या तर त्या आळ्या मारण्याकरता त्याच्यावरती कीटकनाशक फवारावं लागतं. कीटकनाशक आळ्यांवरती फवारलं की त्या कीटकनाशकांचा आळ्यांना त्रास होतो. आळ्या वळवळ 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 करतात. तसं कीर्तनात बसलं की हरिनामाचा फवारा आपल्या पापावरती होतो आणि आपल्या पापावरती हरिनामाचा फवारा झाला की आपलं पाप वळवळ 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 वळ महाराज वळवळ वळवळ. मला नाही वाटत आता तुम्ही महाराज उरका म्हणसाल. संप तर कोण म्हणणारच नाही. पण नाही गड्या जास्त वेळ मी या ठिकाणी घेणार नाही. गोड अशी सगळ्यांनी साथ केली. सगळ्याचे अगदी मनापासून आभार. पण महाराष्ट्रभर फिरत असताना ज्या गोष्टी महाराष्ट्राला सांगतो ते सांगणं गरजेचं आहे. मायबापाची सेवा करा, मुलांना चांगले संस्कार द्या, कोणतंही व्यसन करू नका. कारण आपल्या राजांनी काय केलं आणि आपण काय करतो हे जरा लक्षात घ्या.
आपल्या राजाने सुद्धा मायबापाची सेवा करतच स्वराज्याची निर्मिती केली. आपल्या राजाने चांगले विचार घेत, हो माझ्या राजांचे विचार काय होते, पराया नारी माऊली समान हे मानणारे राजे होते. मग भले तुम्हाला राजांसारखी चंद्रकोर लावता नाही आली तरी चालेल, राजांसारखा भेटा नाही बांधता आला तरी चालेल, राजांसारखं दिसणं नाही आलं तरी चालेल, राजांसारखी दाढी मिशा नसली तरी चालेल, पण राजांसारखे विचार मात्र प्रत्येकामध्ये आलेच पाहिजेत. त्याशिवाय राजे प्रत्येकाच्या घरी नाही जन्माला येणार गड्या. काय माझ्या राजांचे विचार होते, त्या विचारावरती चालण्याचा प्रयत्न करा. मायबापाची सेवा करा. जीवनामध्ये सगळ्याला विसरला तरी चालेल, पण मायबापाला कधी विसरू नका. कारण मायबाप आहेत तोपर्यंत आहेत. आज इथं माझ्या एवढ्या महिला मंडळ बसलेत, हात जोडून माफी मागून तुम्हाला बोलेल गड्या, जोपर्यंत माहेरात आईबाप आहेत ना तोपर्यंतच माहेरला जायचं असतं. ज्या दिवशी माहेरातले आईबाप जातात ना त्या दिवशी नावाचं माहेर राहतं, फक्त बोलायचं माहेर राहतं. हक्काचं माहेर केव्हा संपून जातं. पण माहेरात मायबाप आहेत ना तोपर्यंत माहेरला जाऊन या. कारण माहेरात मायबाप आहेत तोपर्यंत आईडे अगं किती दिवस झाली आली नाही, एकदा ये भेटून जा म्हणणारे मायबाप आहेत. आईबाप गेल्यानंतरही फोन येतो, पण तो तेवढा प्रेमाचा नसतो गड्या. ऐका, मायबाप गेल्यानंतर माहेरचं गाव तिथंच असतं, गावातलं घर तिथंच असतं, घराचा दरवाजाही तिथंच असतो, तोच असतो, दाराचा उंबरठाही तोच असतो. पण एकदा का माहेरातले मायबाप गेले की त्या उंबरट्यावर मिळणारं प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी मायबापासोबत निघून जाते. पण मायबाप आहेत तोपर्यंत महिला मंडळ कुठं जायचं, माहेरात जायचं. परत जाऊन काही उपयोग नाही गड्या. मला असं वाटतं जीवनात सगळ्याला विसरावं पण मायबापाला नाही. बाबा आयुष्य काबाड कष्ट केलं. कधी कधी मला प्रश्न पडतो, महाराज जीवनामध्ये अडचणी येत नाहीत असा माणूस नाही, संकट येत नाहीत असा कुठला व्यक्ती नाहीत, पण आजपर्यंत आपल्यावरती माझ्यावरती कधी कुठलं संकट आलं नाही. त्याचं कारण आहे माझ्या संकटाच्या मध्ये, माझ्यामध्ये आणि माझ्या संकटामध्ये ढाल होऊन जे उभा राहतात ते माझे मायबाप आहेत. उभं आयुष्य आपल्यासाठी काबाड कष्ट करतात गड्या. त्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा कधी नसते. आईची इच्छा काय आहे हो? आईची इच्छा आहे का बंगलाच बांधा, बंगल्यावरती नाव टाका, गाडीवरती मोठं लट नाव टाका? अजिबात नाही. त्या आईची इच्छा एकच, बाळ लहानाचं मोठं केलं तर हाताचा पाळणा करून तुला सांभाळलं, ज्या अमृतासारखं दूध तुला पाजलं, सगळं विसरला तरी चालेल, पण त्या दुधाची उपकार तरी कधी विसरू नको गड्या. त्या माईला सुद्धा म्हणावं वाटेल, तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिव्हाळा. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिव्हाळा. उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. सगळं विसरावं, मायबापाचे उपकार कधी विसरू नये. आज इथं अशी अनेक लेकरं आहेत जे अजून मायबापाला बोलत नाहीत. काय जीवनात येऊन कमवलं रे? एक वेळ नाही पांडुरंग परमात्माकडे देवाकडे गेला तरी काही हरकत नाही, पण आपल्या खऱ्या देवानं ओळखणं गरजेचं आहे का नाही? ऐका, कधी गेलात पंढरपूरला तर कळेल मायबापाच्या सेवेचं फळ काय असतं. अरे पुंडलिकरायाने काय केलं होतं? जप तप यज्ञ काय केलं? काहीच नाही. तरी माझ्या पुंडलिकरायासाठी 28 युग पंढरीश पांडुरंग परमात्माला कमरेवरती हात ठेवून विटेवरती उभा राहावं लागलं. मग तुमच्या आमच्यासाठी आपल्या दारात भगवंत काय येणार नाही, पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावी लागेल? मायबापाची सेवा करावी लागेल का नाही? पण करतो का? नाही करत. आताची लेकरं बायकोसाठी सगळं करायला तयार आहे, पण आईसाठी मी जास्त बोलणार नाही. पण मला असं वाटतं मायबापाची सेवा करू. आयुष्य काबाड कष्ट करतात. खरंच आईबापाच्या सेवेचं पुण्य पाहायचं असेल या आमच्या पंढरपूरला. तुम्ही तसे भाग्यवान आहेत का? माऊली तुमच्याकडं, तुकोबार आहे तुमच्याकडं, शंकर बाबा तुमच्याकडं, पण जगाचा बाप पांडुरंग परमात्मा आमच्याकडे आहे बरं का. त्यामुळं वारीला तरी तिकडं यावंच लागतंय का नाही? आलाय का कधी पंढरपूरला? पुणेकर आलाय का? किती लोक पंढरपूरला गेले त्यांनी हात वर करा बरं. 1-2 मिनिटात आपण सांगू किती लोक गेलेत. किती लोक? पकवाजे करा ना हात वर. गायक, वादक, टाळकरी, पेटी मास्तर, आयोजक, वा गेलेत ना, चांगली गोष्ट आहे. कॅमेरामॅन दादा गेलाय ना, करा ना हात वर. सिस्टीमवालं वा ग, गुणाचंच आहे का? का मला वाटलं नव्हतं पुणेकर एवढ्या लांब येतील, पण गेलेत म्हणल्याचा. खरं बोलताय ना? महिला मंडळ
खऱ्याने हात वर केलं ना, खरं बोला, तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे, नाहीतर काही खरं नाही. गेलात आता यातली किती लोक जोडीनं गेले त्यांनी हात वर करा, बिना लग्नवाली हात वर करणार झाले त्यांनी जावं. आणि नाही गेला तर जा, वैभव पहा पंढरपूरचं काय आहे, एवढं मोठं वैभव. आणि असो महाराज, ज्याला पंढरपूरला जायला नाही जमलं, मला त्याच्याकरता सांगायचंय. अरे नाही पंढरपूरला जायला जमलं, नाही विठ्ठल रुक्मिणीला पाहिलं, मनामध्ये खंत करू नका, पण अंतकरणामध्ये जर इच्छा असेल की मला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यायचंय, घरच्या मायबापाचं दर्शन घ्या. मायबापामध्ये विठ्ठल रुक्मिणी दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि साध्या साध्या गोष्टी आपल्याला कळत नाही, पण मायबापाची सेवा करा. दुसरी गोष्ट, मुलांना चांगले संस्कार द्या, राजांसारखे संस्कार द्या महाराज. राजे काय होते आणि आपण त्यांना फक्त डोक्यावर घेऊन मिरवतो, राजांचे विचार घेतले पाहिजेत, काय राजे होते हो. आणि म्हणून मी राजांकरता एकच म्हणेल, गिरीशी खरी गिरिटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा, उगवला तारा गरजा शिवाजी राजा, गरजा शिवाजी राजा, तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी. युगा युगांचा गडदंडार यवनचा करी करी सरतर, युगायुगाचा गडदंधार यवनचा करी करी सर, युगा युगांचा गडदंडार यवनचा करी करी सरतर. यवनचा करी करी मराठी मर्दा होऊन स्फूर्त, मराठी मर्दा होऊन स्फूर्त, छाटल्या शत्रूच्या भुजा, छाटल्या शत्रूच्या भुजा, उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा, उगवला तारा गरजा शिवाजी राजा, गरजा शिवाजी राजा. गिरीशी करी गिरिटा परी लहरी भगवा ध्वजा, हरी बोल. गिरीशी करी गिरिटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. गिरीशिखरी गिरिटा ए हो! गिरीशिखरी गिरिटा परी लहरी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. युगायुगाचा गडदंधार यवनचा बघा, करी बघा. करी सरदार, आज इथं फक्त वारकरी नाही, शिवरायाचे मावळे सुद्धा निर्माण झाले. हा मराठा मर्द मराठा मर्द नाही, नाही, कोणी हा. मराठा मर्द होऊन खुर्दा छाटल्या शत्रूच्या भुजा, छाटल्या शत्रूच्या भुजा, उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वा, आणि पहा आज इथं वारकऱ्यांनी मावळे सुद्धा होऊन दाखवलं गड्या. आणि मला असं वाटतं छत्रपती शिवराय होता नाही आलं, मनामध्ये खंत ठेवू नका, पण शिवरायांचे मावळे तरी होण्याचा प्रयत्न करा. आणि आज या ठिकाणी इथले आयोजक राजांचे मावळेहून मावळ्यांची या ठिकाणी राजांची सेवा करत आहेत. खरंच मी म्हणेल उत्तरोत्तर अशीच आपण राजांसाठी अनेक गोष्टी करत जाऊ, राजांचे विचार आणखीन आपल्यामध्ये येत जाऊन आपल्या अशीच प्रगती होत जाऊ, एवढीच या ठिकाणी ज्ञानोबरायांच्यांनी प्रार्थना करेल. आणि मुलांना चांगले संस्कार द्या, व्यसन काही करू नका. या ठिकाणी गोड अशी सगळ्यांनी साथ दिली, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गाड्या. गुरुवरे बाबा, गुरुवरे माझे वडील, तुम्हा सर्व माबापांच्यांनी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय. जय विठ्ठल जय जय. आ बोली ले ले गुरे ले बापुडी मुक्तरे. मी नाही विचारिला अधिकार म्या बोला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी
करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. सर्वांना विनंती, फक्त 5 मिनिटात सत्कार होणार आहे, कुणी जागेवरून उठू नका.